आपकी अदालतमध्ये सामनाचे संपादक संजय राऊतांवर आरोप आहे की हे आपल्या लेखणीने विष ओकतात. जेव्हा तुमचा संपादकीय वाचतात आणि आजकाल तर जेव्हा कोणी छोटंसं वक्तव्य जरी केलं तरी त्याच्यावर केस होते, त्या हिशोबाने तुमच्यावर तर दररोज केसेस व्हायला होऊ पाहिजे. द्या, केस होऊ द्या ना. जर लोकांना वाटतं की माझ्यावर केस व्हायला हवी तर मग होऊ द्या. हजारो केस चालल्यात माझ्यावर आता. जेव्हा 92 मध्ये दंगे झाले होते मुंबईमध्ये, तेव्हा माझ्यावर 160 केसेस सुरू होते. त्यावेळी माझ्या एडिटोरियलमध्ये मी लिहित होतो, बोलत होतो. न्यायालयात जाऊन जर कोणी मला खोटं सिद्ध करायचा प्रयत्न करत असतील तर ते करू शकतात, पण आतापर्यंत असं नाही झालं. खोटं सिद्ध करण्याचा तर विषयच नाहीये. जसं नवनीत राणा जी मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, ती मातोश्रीच्या बाहेर बसून हनुमान चालिसा वाचू इच्छिते होती. तुम्ही काय म्हटलं, मातोश्री बरोबर खेळू नकोस, जमिनीत 20 फूट गाडून टाकू आम्ही. हो, मी म्हटलं होतं. हो, बोललो होतो. मी खोटं नाही बोलत आहे. मी म्हटलं होतं की मातोश्रीशी नका खेळू. हे फक्त नवनीत राणाविषयी नव्हतं सांगितलं मी. जनरल स्टेटमेंट होतं की मातोश्रीशी नका खेळू, कारण आमच्यासाठी एक पवित्र जागा आहे जिथे बाळासाहेब ठाकरे बसत होते. ती आमच्यासाठी, माझ्यासाठी पवित्र जागा आहे, जिथे राजनीती करू नका तुम्ही. आपली जी ती राजनीती आहे, हनुमान चालिसा आपण विसरलात का? एवढे देशात संकट आहेत, महाराष्ट्रात एवढं काही चाललंय आणि यांना हनुमान चालिसा वाचायची आहे का? जमिनीत गाडण्याचा अर्थ काय आहे? हो, खरा देव तर जमिनीखाली आहे ना. जाऊन बघा, आम्ही तुम्हाला पाठवू ना. जेव्हा त्यांचे पतीही बोलत होते तेव्हा तुम्ही म्हणालात की बंटी बबली आहेत. हो, बंटी बबली आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. हे बघा, हे काही जोकरचा खेळ नाहीये. राजनीती ठाकरे कुटुंब आहे, शरद पवार साहेबांचं कुटुंब आहे. महाराष्ट्रात मोठे मोठे घराणे आहेत. आपण त्यांना हे अशा प्रकारचे कामं करू नका ना, ज्याने त्यांची नालस्ती होईल. लोकांची श्रद्धा आहे, असे सारे कुटुंब आहेत महाराष्ट्रात, देशात आहेत. पण तुम्ही नालस्ती करणं सोडता कुठे? तुम्ही नारायण राणाला म्हणालात की आम्ही तुमचे बाप आहोत. हो हो, कारण आम्ही आमच्या बापाला कधी सोडलं नाही ना. बाळासाहेब ठाकरेंना एकच बाप असतो ना राजनीतीमध्ये, जे आमचे बाळासाहेब ठाकरे आहेत. आम्ही कधीही आमच्या बापाला सोडून दुसरा बाप नाही पकडला आहे आणि बापही बदलले नाही. आम्ही एकच बाप आहे. जे लोक बाप बदलतात त्या लोकांना मी याच भाषेत सांगतो की बाबा, आम्ही तुमचे बाप आहोत. तुम्ही त्यांना म्हणत होतात की तुम्ही घाबरून पळालात. त्यात चुकीचं काय आहे? तुम्ही मला प्रश्न विचारता आहात न्यायालयात आणि मी त्याची उत्तरही देतोय की मी जर हे विचारलंय, सांगितलंय की तुम्ही घाबरून पळाला आहात, तर हे खरं आहे. घाबरूनच पळालेत ना सगळेजण. बाकी तर सगळे बहाणे आहेत. आयडिओलॉजी, उद्धव ठाकरे, हे ते, संजय राऊत, हे सगळे बहाणे करून पळालेत. हे सगळे बहाणे करूनच पळालेत. खरं कारण आहे घाबरून पळालेत ते. चला, हे तर राजनीतीची लोक आहेत. कंगना राणावत. हो, मग ती तर ऍक्टर आहे, कलाकार आहे, राजनीतीमध्ये नाही आहे. ती पॉलिटिकल ऍक्टर आहे. ती तुम्ही त्यांच्या ऑफिसवरती बुलडोझर चालवला. मी कशाला चालवू? आणि सामनामध्ये प्रकाशित केलं, उपटलं. हो, तर जे उपटलंय ते न्यूज आली आहे सामना वृत्तपत्रात. सामना एक वृत्तपत्र आहे. सामनाच्या हेडलाईनचं आपलं एक अस्तित्व आहे की सामनाची हेडलाईन आज काय आहे. लोक वाचतात, बघतात, सामनामध्ये काय लिहिलंय, एडिटोरियल काय आहे, वार्ता काय आहे. पूर्ण देशात प्रसिद्ध आहे, रिजनल भाषेत येतं, पूर्ण देशात ते वाचलं जातं. तर एक चॅलेंज दिलं होतं त्या मुलीने. तिने म्हटलं होतं, महाराष्ट्र काय तुमच्या बापाचं आहे? हो, आमच्या बापाचंच आहे. तिने म्हटलं होतं, काय उपटायचं असेल ते उपटून दाखवा. उपटलं ना. विषय असा आहे की हे भांडण कधी सुरू झालं हे तुम्ही आमच्यावर क्रिटिसाइज करताय. आम्ही नक्कीच ही गोष्ट मान्य करू की लोकशाहीत लोक अशा प्रकारे एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात. पण तुम्ही बोलणार की मुंबईचे पाकिस्तान झाले आहे. ही कोण आहे शाणी? मुंबईचं पाकिस्तान झालंय? आम्ही बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं पाकिस्तान होण्यापासून वाचवलंय वारंवार. हे दाऊदच्या गँगशी आम्ही लढाई केली, आमचे लोक मारले गेले आहेत. काय माहिती एकनाथ शिंदेला, जो म्हणतो ना दाऊद दाऊद दाऊद. ही दाऊदची गँग, ही पाकिस्तानची गँग, यांच्यासोबत लढता लढता 90-92 मध्ये आमची
140 लोक मारले गेलेत. त्या प्रकरणावर माझ्यावर 40 केसेस झालेत. त्यासाठी आता सुद्धा मी कोर्टात जात असतो. ही आणि येऊन बोलणार की मुंबईचे पाकिस्तान आम्ही केलं, तिला काय अक्कल आहे? पण शिंदे म्हणतात की तुम्हाला जे उपटायचं ते उपटलं, तिने तर तुमचं सरकारच उपटलं. हो, आता हे बघा, उपटायची ही प्रक्रिया नेहमी अशीच सुरू राहील. आता उखाडण्याची वेळ आमची आहे. आता जर उपटू ना तर मग परत उभे नाही राहणार ते. उपटायची चर्चा मी ऐकली होती. तुम्ही म्हटलं होतं की या दिवाळीत फटाके उडणार, या दिवाळीत 22 आमदार सोडून बीजेपीमध्ये सहभागी होतील, शिंदेचं सरकार नक्कीच पडेल. आता तर होळी येत आहे. हे बघा, दिवाळीचं तुम्ही बोलत असाल तर दिवाळी तर माझी जेलमध्येच गेली आहे. मी जेलमध्ये तरी कुठून बोलणार? माझ्या नावाने कोणीतरी विधान केलं असेल. हो, मी हे नक्की म्हटलंय की हे सरकार फेब्रुवारी किंवा एप्रिलचा महिना नाही पाहणार, हे मी नक्की म्हटलंय. आणि ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट सुरू आहे आमचं, आणि मी म्हटलं ना की आमचा विश्वास सुप्रीम कोर्टावर आहे, हे सगळे लोक डिस्क्वालिफाय होणार आहेत ज्यांनी पार्टी सोडली आहे. हे सगळेजण डिस्क्वालिफाय होणार आहे. एकनाथ शिंदेपासून सगळे 40 लोक डिस्क्वालिफाय होणार आहेत. यालाच ते म्हणतात मुंगेरीलालचे स्वप्न. नाही, हे स्वप्न नाहीये, हे सत्य आहे. आम्ही लोक झोपतच नाही तर स्वप्न तरी कुठून बघणार? माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमचे तर ठाकरे कुटुंबासोबत खूप चांगले संबंध आहेत, तर तुम्ही कारण सांगू शकता की राज ठाकरे उद्धव ठाकरे वेगळे का झाले? त्यांची इच्छा. घरात 2 भाऊ 4 भाऊ असतात, घरात 2 वेगवेगळे घरं बनवतात. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे कामं करण्याची. त्यांना वाटलं की मला वेगळं काहीतरी काम करायचं तर करू द्या. मग करू का शकले नाहीत का वेगळं होऊन? नाही करू शकले ना, हाच तर मुद्दा आहे. जर त्यांना वाटत होतं की माझ्यात खूप क्षमता आहे आणि मला या पार्टीमध्ये शिवसेनेमध्ये माझ्या क्षमतेनुसार मला काम नाही करता येते, मग स्वतःची पार्टी बनवली. जर स्वतःची पार्टी बनवली तर मग ती आता चालायला हवी होती ना. कधी बीजेपी सोबत, कधी यांच्यासोबत चालतं ते. हेच तर मी म्हणतोय. सगळ्यांना वाटतं की माझ्यात क्षमता आहे. शिंदेला वाटतं की मी देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो, माझ्यात क्षमता आहे. राणेला वाटत होतं की मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री बनेल मी. क्षमता आहे ना, मग आता बाहेर जाऊन दाखवा क्षमता. पण तुम्हाला नाही वाटत की राज ठाकरेंमध्ये आपल्या शैलीत, आपल्या बोलण्यात बाळासाहेब ठाकरेंचं रिफ्लेक्शन त्यात दिसतं? नाही, हे बघा, जॉनी लिव्हर सुद्धा सगळ्यांची नक्कल करतो. राजू श्रीवास्तव खूप चांगला नकला करायचा, तुम्हाला माहिती असेल. आणि तो जो एक आहे ते काय पाल सुनील पाल, मी नेहमी नकला पाहायचो. आम्ही नेहमी बाळासाहेबांना नेहमी अशा नकल्या चांगल्या वाटायच्या. ते दरबार सगळ्यांना बोलावून करायचंय. तर बाळासाहेबांची नकल अजूनही बरेच जण करतात कधी कधी. तर मग त्याचा अर्थ असा नाही की आपण सगळे बाळासाहेब ठाकरे बनलोय. मी ठाकरे साहेबांसारखं लिहितो, बाळासाहेबांसारखं. तर लोक म्हणतात तुम्ही तर बाळासाहेबांसारखं लिहिता. नाही, बाळासाहेब ठाकरे एकच आहेत, नकल नाही करत मी. सर, असं म्हणणं चुकीचं नाही ठरणार की राजकीय घडामोडींना आता चित्रपटांचं स्वरूप आलंय. याचा अर्थ एक हिरो, एक विलन आणि नाट्यमय कथानक. आता तुम्ही बाळासाहेबांवरती एक फिल्म बनवली, यापुढची फिल्म तुमची असेल एकनाथ शिंदेंवर? नाही, आतापर्यंत मी त्या लायकीचा नाही झालोय की मी फिल्म्स बनवावी. पण मी एक फिल्म बनवणार आहे जॉर्ज फर्नांडिसवर. जॉर्ज फर्नांडिस, तुम्ही त्यांच्याविषयी समजून घ्या. एक असा माणूस या राजनीतीमध्ये होऊन गेला, जॉर्ज साहेब, जे कधी काय घाबरलेच नाही कोणाला. ना इंदिरा गांधींना घाबरले, ना अजून कोणाला. असे लोकही होते राजनीतीमध्ये या देशाच्या. बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज साहेब, जे कधी कोणाला घाबरत नव्हते राजनीतीमध्ये. मग जेलमध्ये जावं लागलं किंवा काही हो, तर जॉर्ज साहेबांवर माझं काम सुरू आहे की येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना समजायला हवं की हे लोकही होते राजनीतीमध्ये.